जे आपल्याकडे नाही आहे ते शिकूया आणि पुढे जाऊ. इतके सगळे आपल्या सगळ्यात महत्त्वाचं मुलांची आवड असली पाहिजे. आपल्याला छोट्या मुलांची आवड असली पाहिजे. नाहीतर मुलांची आवड नाही, काय किरकिर करताय, काय ड्रेस बाई रोज सांगायचं, असं जीवावर येऊन कधी त्या नोकरीत नाहीतर आपण दुसरा कुठला तरी पेशा स्वीकार करावा. जर मुलांचा गोंगाट त्यांचा आवाज सहन होत नसेल तर आपण दुसरा पेशा स्वीकारावा. ते आहेत म्हणून आपण आहोत, आपल्या नोकऱ्या आहेत ह्याची जाणीव बरोबरी असली पाहिजे. आपला राग त्याच्यावर काढून काय ते आज फी भरतात, ते शाळेत येतात म्हणून आपल्या नोकऱ्या आहेत ह्याची पदोपदी जाणीव असली पाहिजे. हे महत्वाचं. आणि त्याबरोबरच नुसतंच मुलांची आवड आहे, मला काही फार मुलं आवड, मला काही फार मुलं आवड, मांडीवर घेऊन बसते, मला फार आवड, मला असं उपयोग नाहीये ना. त्याला ऍक्टिव्ह पण करता आलं पाहिजे, त्याला शिकवता आलं पाहिजे. नंतर बस आपल्या मांडीवर घेऊन त्याला बोलवा, तसं नाही. शाळेमध्ये आल्यानंतर त्याला शिस्त लागली पाहिजे. चपलीच्या जागी चप्पल ठेव म्हणून सांगता आलं पाहिजे. दप्तराच्या जागी दप्तर ठेव, डबा खाण्यापूर्वी हात धुवून वदनी कवळा घेता म्हण, न सांगता खा. हे सगळं त्याला शिकवत आलं पाहिजे. मला मी मुलांची आवड आहे म्हणून मांडीवर घेऊन कुरवाळत बसायचं नाही आणि त्याच्यातच रमायचं नाही. तर आपण त्या मुलांना शिस्त पण लावली पाहिजे. तर त्याचबरोबर शिक्षणाबद्दल पण मी म्हणते की जर कुणाचं काही कारणाने शिक्षण थांबलं असेल ना, की समजा कोणी 10वीत झालंय 12वीत झालंय, तर मी तुम्हाला सांगते की शिक्षणाला वयाची अट नाही. आपण आपली गुणवत्ता वाढवण्यासाठी पुढचं शिक्षण आता खूप सोयी निर्माण झालेले आहेत. तर एक शिशुशाळेचा आपण कोर्स केलेला आहे म्हणजे आपली नोकरी पक्की, हे सगळं झालं. पण आपण सतत शिकलं पाहिजे. आपल्याला काय करायचंय, कुठल्या तरी विषयात जे आपल्याला प्रत्येकाला आवड असतेच, कुठल्या ना कुठल्या विषयाची आवड आहे. कोणाला इंग्रजीची असेल, कोणाला इतिहासाची असेल, कोणाला भूगोलाची असेल, कोणाला मानसशास्त्राची असेल, कोणाला कशाची ना आवड आहे, कोणाला चित्रकलेची असेल. त्याच्यात तुम्ही पुढं काहीतरी शिकत राहा. दरवर्षी मी काहीतरी शिकण्याचा संकल्प केला पाहिजे की माझी चित्रकला नाहीये चांगली, तर मला चित्र पण काढता आलं पाहिजे. आमच्याकडे तर काही शिक्षिका असं मला म्हणतात की बाई तुम्ही आम्हाला फलकलेखन दिल्यावर मला कळलं की मला एवढं म्हणजे तुम्ही म्हणताय चित्र चांगलं काढताय, असं चित्र काढता येते मला चांगलं असं होऊ शकतं. पण जेव्हा आपण ह्याच्यात उतरलो तेव्हा हातपाय मारून आपण त्या तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे. अगदी छान रेखीव अशी पानाची पाकळी नाही काढता आली तर ती पाकळी म्हणून तरी ओळखता आली पाहिजे. त्याला दुसरं काहीतरी कोणीतरी म्हणावं असं इतकी पण असं नाही. किंवा जे काही आपल्याला शिकावंसं वाटतं ते दरवर्षी छान शिकत राहावं. आपली शैक्षणिक पात्रता वाढवली पाहिजे. आणि टेक्नॉलॉजीच्या आताच्या युगामध्ये आपण बघतोय की आता कोरोना काळामध्ये आपण YouTube चॅनल बऱ्याच शाळांचे चालू केले. YouTubeला काही मास्टर म्हणजे काय असतं काही माहिती नव्हतं. पण जर आपण त्याची माहिती करून घेतली, व्हिडिओ कसे तयार करायचे, मुलांचे व्हिडिओ कसे करायचे, किंवा आपल्या शाळेचे व्हिडिओ कसे करायचे, हे माध्यम आहे पालकांपर्यंत पोहोचण्याचं. आपलं मूल कसं आहे की इतकं लहान आहे की शाळेमध्ये आपण 3-3.5 तास काय घेतो हे सगळं जसं तसं मुलं घरापर्यंत जाऊन सांगू शकत नाही. तर त्याचं एक उत्तम आपल्याला एक माध्यम मिळालं की YouTube चॅनल असेल, काही मास्टरचा व्हिडिओ असेल, तर ते आपल्याला बनवता आलं पाहिजे. नाही बाई मला ते येतच नाही, तुम्ही किती वेळा शिकवलं नाहीच येत, मला टायपिंग करताच येत नाही. आता आपल्याला हे टेक्नॉलॉजीमध्ये पण उतरता आलं पाहिजे. आपण शिकलं पाहिजे. काहीच अवघड नाही आपल्याला करायचं. आपण आपल्या स्त्रीमध्ये इतकी छान शक्ती दिली आहे निसर्गाने. तुम्ही जे ठरवाल ते होतच होत. फक्त ठरवण्याचं नाही ठरवायचं हे आपल्यावरती असतं. त्यामुळे ती कुठेतरी गाडी अडलेली असते. आणि सतत ज्ञान कौशल्य गोळा करायचं ते तर मला कळलंच आहे. तुमची किती छान मोठ्या प्रमाणात उपस्थिती आज आहे. जे तुम्हाला काहीतरी ज्ञान मिळवायच्या इच्छेपोटीच तुम्ही इथं आलेला आहात. एक
किंवा त्यांच्या ओळखीच्या कुणीतरी सांगितलं की बाबा विशेष शाळेमध्ये असं प्रशिक्षण कार्यशाळा होणार आहे, जाऊया. तिथं आला ह्याच्यातूनच कळलं की तुम्हाला काहीतरी नवीन शिकायचंय, काहीतरी दुसऱ्यांचं आपल्याला नवीन ऐकायचंय. तर ही जी तुमच्याकडे वृत्ती आहे, तुमचा स्वभाव आहे, तो कायमस्वरूपी जोपासावा. आणि त्याच्याबरोबर मुलांच्या कौशल्यांचा विकास सुद्धा आपल्याला करता आला पाहिजे. म्हणजे बाल शिक्षणात तर अलीकडचं बाल शिक्षण असं सांगतं की आपण शिकवायचं काम करायचंच नाहीये, मुलांना शिक्त होण्यासाठी मदत करायची. की आपल्याला काय वाटतं की वर्गात गेलं की सगळं आपल्यालाच येतं, आपलं सगळ्यांनी ऐकलं पाहिजे. मुलांना काहीच येत नाही, मातीचा गोळा अजिबात नाहीये, ती स्फुल्लिंग आहे, जीवनयुक्त स्फुल्लिंग आहे. त्यांना आपल्याला शिक्त करायचे किंवा त्यांना आवड निर्माण करायची किंवा त्यांच्याकडून आपल्याला काही शिकायचंय. ही जी पिढी आहे ना, आपण पालकांकडून पण खूप ऐकतो किंवा काही शिक्षकांचं पण मत असतं की मुलं ऐकत असतं का, तर आपण नीट सांगत आपल्याला नीट मुलांना पटवून देता येत नाही, तिथं कुठंतरी आपण कमी पडतो. मग तेव्हा आपण एखाद्या मैत्रिणीचे किंवा आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकांची किंवा जिचा वर्ग छान असतो तिची मदत घ्यावी की तू कसं करतेस बाई हँडल वर्ग नियंत्रण हे असलं पाहिजे, पण मारून नाही तर ते छान त्यांना गोडी लावून त्यांनी वर्गातून स्थिर बसलं पाहिजे. हे कौशल्य आपल्याकडे असले पाहिजे. त्यांच्या कौशल्य शोधण्याची जी लकब आहे ती आपल्याकडे असली पाहिजे. तर हे सगळं करताना आपल्याला याच्यापुढे जे आहे ते या सगळ्या सामान ज्या आता ह्या गोष्टी ज्या आहेत मी आतापर्यंत सांगितल्या त्या कमी जास्त फरकाने प्रत्येक शाळांमध्ये प्रत्येक शिक्षिकेमध्ये आहेतच. पण त्याच्याबरोबरच त्या शिक्षणासाठी मुलांना प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि सतत शिकणारी, नवनवीन संकल्पना सुचणारी, प्रयोगशील शिक्षिका ही शिशु शिक्षिका असली पाहिजे. त्याचबरोबर आताचं शिक्षण क्षेत्र कसं आहे हे आपण वाचन केलं पाहिजे. व्हिडिओ इतके चांगले चांगले व्हिडिओ येतात यूट्यूबवरती, ते यूट्यूबवरचे व्हिडिओ सुद्धा आपण रोज एखादा व्हिडिओ जरी ऐकला तरी सुद्धा आपल्या ज्ञानामध्ये खूप भर पडणार आहे. तर मेंदू आधारित शिक्षण मानसशास्त्रामध्ये एक भाग आहे की मेंदू आधारित शिक्षण हे आताचं शिक्षणाची बळकटी ह्याच्यावरती वाढत आहे. म्हणजे नेमकं काय, तर मानसशास्त्रात माणसाच्या मनाचा वेध घेणारं नवं तंत्र आपल्याकडे उपलब्ध झालेलं आहे. तांत्रिक विकासातून मानसशास्त्राचा विकास आणि तांत्रिक विकास हे एकमेकांच्या हातात हात घालून विकसित होत आहे. 1950 नंतर हार्वर्ड गार्डनर यांनी पूर्वी काय समजलं जायचं की बुद्धिमत्ता एकतर असते किंवा कुणाला जास्त असते कुणाला कमी असते. म्हणजे आपण शाळेत होतो तर पहिल्या नंबरच्या मुली त्या खूप हुशार आहेत, पहिल्या नंबरच्या पहिल्या 4-5 मुली हुशार आहेत किंवा कुणी जर विषयात मुलं एखाद्या फेल होत असतील तर तिला काही बुद्धीच नाही किंवा बुद्धी कमी आहे किंवा मी 50%चीच आहे, माझी बुद्धिमत्ता मध्यम आहे, असं एक पूर्वीच्या काळचं वातावरण होतं, असं म्हणणं होतं समाजामध्ये, तसं एक मत होतं. पण 1950 मध्ये असं सांगितलं गेलं की बहुविध बुद्धिमत्ता आहे, एकच कुठल्या प्रकारची बुद्धिमत्ता नसते. तसं जर असतं तर लता मंगेशकर ह्या PhD पण झाल्या असत्या, क्रिकेट पण खेळल्या असत्या, खो खो पण खेळल्या असत्या, नृत्य पण केलं असतं. पण त्यांच्याकडे चांगला दैवी गुण होता की त्यांच्याकडे छान आवाज होता, त्याचा त्यांनी आयुष्यभर मेहनत केली आणि त्या तितक्या गानकोकिळा भारताच्या झाल्या. किंवा सचिन तेंडुलकर असेल, सचिन तेंडुलकरला लताबाईंसारखं गाणं म्हणता येईल का, नाही म्हणता येईल, किंवा लताबाईंना क्रिकेट खेळता येतो का, नाही. अशा वेगवेगळ्या बुद्धिमत्ता आहेत. त्या बुद्धिमत्तांचा मी आता सगळ्या उल्लेख करत नाहीये, ते आपण पुढच्या सत्रामध्ये शिकणार आहोत की बहुविध बुद्धिमत्ता म्हणजे काय आणि त्या कशा विकसित करायच्या त्याच्याकडे आपण जाणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं मेंदू आधारित शिक्षणाने हेच सिद्ध केलेलं आहे की मेंदू हा शिकण्याचा अवयव आहे.
आपला मेंदू जो आहे तो शिकण्याचा अवयव आहे आणि तो सतत शिकत असतो. म्हणजे आपल्या मरणापर्यंत आपण शिकत असतो, जन्मल्यापासून मरणापर्यंत सतत शिकण्याचा. त्याचं जर काम थांबलं तर तिथंच त्याचा विकास आणि त्याचं सगळं थांबतं. तर हा मेंदू हा विकास शिकण्याचा अवयव आहे. आणि मेंदू कसा शिकतो? मेंदू आधारित शिक्षण, मेंदूच्या शिकण्याच्या ज्या नैसर्गिक पद्धती आहेत